नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? सातारकर खवये या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण थोडक्यात आणि झटपट होणारा असा पदार्थ बघूया, मुळ्याचा खीस. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण. मुळ्याचा खीस करण्यासाठी लागणारं साहित्य हा मी 2 मुळे किसून घेतलेले आहेत, धुवून स्वच्छ असे. त्यासाठी लागणारे साहित्य 2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार हळद, जिरं, कोथिंबीर, चवीनुसार मीठ. इकडे काही आपली कढई तापलेली आहे, त्यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊया. हे मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तापलेलं आहे, आपण जिरं टाकून घेऊया. जिरं टाकले की मिरची टाकूया आणि हा मुळ्याचा खीस त्यामध्ये टाकून देऊया. मस्त असं हलवून घेऊया. त्यामध्ये आता आपण हळद टाकून घेऊया, चवीनुसार मीठ टाकूया आणि हे असं हलवून घेऊया. मुळा एकदम खायला चांगला असतो पोटासाठी, पोटाच्या विकारांसाठी तर खूप भारी असतो. आता आपण ह्याची एक वाफ काढून घेऊया. झाकण ठेवून घेते. आता आपण झाकण काढूया. मस्त असं वाफवलेलं आहे. मुळा पटकन शिजतो, त्यामुळे त्याला पाणी बिणी टाकायची गरज नसते. शिजलेले आपलं मुळा. तरी आपण अजून एक वाफ काढून घेऊया. पूर्ण पाणी त्याचं आटून घेऊया. एक वाफ काढून घेऊ आपण. शिजलेलं आहे आपला मुळा. मस्त असा शिजलेला आहे. खाण्यासाठी तयार झालेला आहे मुळ्याचा खीस. खाण्यासाठी तयार झालेला आहे मुळ्याचा खीस. आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि हलवून आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर हे बघा, आता खाण्यासाठी तयार झालेला आहे मुळ्याचा खीस. झटपट होणारा असा पदार्थ आहे हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.